आता काही दिवसात 4च दिवसात सुरू करू. येत्या 4 दिवसातच आता हे जुनं साल संपणार आहे आणि नवीन एक नवं वर्ष आपल्याकडे येणार आहे. आणि हे नवं वर्ष साजरा करत असताना उत्साहाबरोबरच आपली जबाबदारी तितकीच महत्त्वाची आहे हे ओळखून सगळ्यांनी हा जल्लोष साजरा केला पाहिजे. जल्लोष असला पाहिजे, पण जल्लोषामध्ये त्रागा आणि लोकांना त्रास होईल या पद्धतीने नागरिकांनी वागलं नाही पाहिजे. पर्टिक्युलरली युवा पिढी हा जल्लोष फार मोठ्या प्रमाणात साजरा करतात. वेगवेगळे हॉटेल्स आहेत, बार्स आहेत. या बार्सला जे लीगल आहेत त्यांना 5 वाजेपर्यंत परवानगी दिलेली आहे. त्यांच्या नियम अटी शर्ती काही घालून दिलेल्या आहेत. तर या अटी शर्तींना अनुषंगाने आपल्याला सगळ्यांना जबाबदारीने काम करावं लागणार आहे. शहरामध्ये 131 ठिकाणी नाकाबंदी पॉईंट्स असतील. ड्रंक अँड ड्राईव्ह त्या ठिकाणी घेतलं जाईल. त्याच्यामुळे कुणीही दारू पिऊन किंवा कोणत्याही इंटॉक्सिकेशनमध्ये वाहन चालू नये अशी मी सगळ्यांना या ठिकाणी विनंती करतो. त्याचबरोबर शहरामधले हॉटेल्स, धाबे ज्यांना परमिट नाही दारू विकण्याचं, त्यांनी कृपया यापासून सावध राहिलं पाहिजे. कुठल्याही पद्धतीने कायद्याचा भंग होणार नाही याकडे आपलं लक्ष असलं पाहिजे. ज्यांना परमिट आहे त्यांनी 18 वर्षाखालच्या लोकांना दारू दिली जाणार नाही आपल्या हॉटेलमध्ये याकडे लक्ष दिलं पाहिजे. पोलिसचं या सगळ्या गोष्टींकडे अतिशय बारकाईने लक्ष असणार आहे. त्यानंतर शहरामधल्या मोकळ्या जागा असतील, सार्वजनिक ठिकाणी असेल, सार्वजनिक त्याच्यानंतर ठेले असतील वेगवेगळे, यांनाही मी याद्वारे सूचित करू इच्छितो की आपण कुठल्याही पद्धतीने दारू पिण्यास कोणालाही त्या ठिकाणी परवानगी देता आपल्या जागेत कारण नाही किंवा देऊ नये अशी विनंती करतो. आणि पोलिसांची या सगळ्या दृष्टींवरती अतिशय बारीक नजर असणार आहे आणि कठोर कारवाई केली जाईल.